5,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य आदरणीय डॉक्टर विश्वास वळवी विश्वास फाउंडेशनचे संस्थापक यांच्याकडून YouTube या स्पर्धेकरिता सौजन्य आदरणीय स्वरा शैलेंद्र जाधव यांच्याकडून 500 रुपये ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत तदनंतर आदरणीय कल्याणी कल्पेश जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 500 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्लेयर ऑफ द सिरीज तसेच प्लेयर ऑफ द मॅच करिता आकर्षक हिरे डायमंड अटॅच ट्रॉफीज तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप सौजन्य करण्यात आलेले आहे अतिश पंढरीनाथ गोवारी या दुक्कन गावामधील एक युवा तरुण आणि तडफदार उद्योजक यांच्या माध्यमातून कैलासवासी शांताराम गोविंद पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय निवास शांताराम पाटील दुक्कन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्याकडून आदर्श संघाकरिता आकर्षक ट्रॉफी आणि या स्पर्धेकरिता 4 बॉक्स चेंडू सौजन्य 4ही दिवस पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आदरणीय आतिशदादा कामणकर यांच्या माध्यमातून मात्र हे सुंदर सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं अक्षय मनोहर कंडे यांच्याकडून अंतिम 4 मधील प्लेयर ऑफ द मॅच करिता 1 महिना दहिसर येथील व्यायामशाळा ची मात्र विनामूल्य फ्री करण्यात आलेले आहे हे सुंदर सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं खमलोली गावातील हे एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेकरिता आपण पाहू शकतायत मोफत नेट ची व्यवस्था आदरणीय संजय दादा पाटील यांच्या माध्यमातून प्लेयर ऑफ द मॅच सामनावीराचा खरा हकदार कैलास दडपी बाळा आपण या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता आदरणीय विनोद दादा तांडेल या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करायचा आहे चला आता आपण वळणार आहोत मुख्य खेळपट्टीवर सद्यस्थितीमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर कैलास धडपी अर्थातच पाळा प्लेयर ऑफ द मॅच स्वरांगी वॉरियर्स दुक्कन या संघाचा आयकॉन खेळाडू यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय विनोद दादा तांडेल यांच्या शुभ हस्ते केला जातोय आपण वळूयात मुख्य खेळपट्टीवर डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पिच केली जाते सांघिक टोटल जर आपण तपासून पाहिली तर फलकावर 6 अंकावरती जाऊन पोहोचलंय पहिले षटक सुंदर स्वरूपामध्ये जे हाताळलं गेलं गोलंदाज कल्पेश याच्या माध्यमातून आणि 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च केलेले आहेत षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतायत सॉफ्ट डिसमिसल मात्र या ठिकाणी बघायला मिळाली मिलिंद डुकले स्वस्तात बाद होतोय कमी धावसंख्येमध्ये तंबूच्या अस्त्राला मात्र या ठिकाणी परतला गेलाय न्यू बॅटर इन आतिश कामणकर मैदानाचा ताबा घेत असताना पाहायला मिळतोय साहिल तुंबडा बॉलिंग ट्रॅकवर जीवदानी स्पोर्ट्स या संघाचे संघमालक म्हणून देखील त्यांची ओळख आपण पाहतोय आतिश कामणकर ऑन स्ट्राइक टप्पा पडल्यानंतर बघा फ्लाइट नाही मिळाली चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संजय डोवला पुढे सरसावला गेलाय या आधीच्या सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच ज्याने एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना चौकार खेचून आपल्या संघाला 2 गुण मिळवून दिले तो संजय डोवला या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय चांगलं क्षेत्ररक्षण साहिल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका आहे इनटू द गॅप मध्ये पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा उचलत असताना फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर वंदेश कामणकर ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार
धन्यवाद डीजे. सुंदर फटका होता, तंत्र शुद्ध फटका. क्रिकेटचं लावण्य खनिज सौंदर्य, अभिजात सौंदर्य दर्शवणारा हा फटका होता. इथे लाऊड अपील जरूर एसटी रक्षक सूरज धानवाच्या माध्यमातून. डॉट डिलिव्हरी बघायला मिळाली. निर्धाव स्वरूपातील चेंडू षटक क्रमांक 2 मधील ॲक्युरेट आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि 11 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना डीसी स्पोर्ट्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. वंदेश कामणकर ऑन स्ट्राइक. इथे लाऊड अपील जरूर, परंतु वाईड ऑफ द लेग स्टंप असा इशारा पंचांचा बघायला मिळाला. अजीज अब्दुल्ले यांच्या माध्यमातून. केवळ एकच धाव मिळेल फलंदाजांना. 12 या अंकावरती धाव फलक. 12चा आकडा भारतीय संघासाठी पुष्कळ काही देऊन गेला. 12 डिसेंबर 1981 मध्ये रात्री 12:12 पंजाब मधील 12 सेक्टर ए च्या क्षेत्रामध्ये युवराज सिंग या खेळाडूचा जन्म झाला. पुढे जाऊन त्याने भारतीय संघासाठी खेळत असताना 12 क्रमांकाची जर्सी परिधान केली आणि 19 सप्टेंबर 2007च्या दिवसामध्ये 12 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. काय विलक्षण योगायोग आहे. 12 धावा फलकावर. स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं साहिलच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण बहारदार स्वरूपामध्ये सातत्यपूर्वक आपण पाहतोय. धावांची टोटल जाऊन पोहोचले 13 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत केवळ आणि केवळ 7. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 13 धावा या फलकावर. एसटीचे गुड डिलिव्हरी. तिसऱ्या षटकामधील पहिला चेंडू दिपेशच्या माध्यमातून डॉट डिलिव्हर करण्यात आलाय. टप्पा पडल्यानंतर खूप चांगला स्विंग मिळाला चेंडूला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्येक क्रम, चांगल्या शैलीमधून गोलंदाजी करतोय सोहेल तन्वीर. कॉपी बुक स्टाईलने आपण पाहू शकतायत. यावेळेला शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चाणाक्ष पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. चांगल्या शैलीने ज्या पद्धतीने शोल्डरला स्विंग करतोय, ज्या प्रकारे गोलंदाजीचा कोन तयार करतोय आणि जो रनअप आहे खूप सुंदर पद्धतीने शॉर्ट रनअपच्या माध्यमातून एक आकर्षक स्वरूपाचा एकंदरीत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिपेश. आणि जेव्हा शोल्डर स्विंग होतात तेव्हा चेंडूला रीड करणं थोडंसं कठीण होतं, कारण दोन्ही देखील हात हवेमध्ये असतात आणि रिलीज पॉइंट जो आहे हातामधील जो रिलीज पॉइंट आहे तो रिलीज पॉइंट काही काळासाठी होल्ड केला जातो आणि तदनंतर खूप सुंदर पद्धतीने चेंडूला रिलीज करतो गोलंदाज दिपेश. चांगले गोलंदाजी या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला सजवलेला हा फटका लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये इनटू द गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. सुपर बॅटिंग वंदेश कामणकर. फलकावरती पाहायला मिळत आहे. चांगला चौकार वंदेश कामणकर यांच्या माध्यमातून. बुद्धिमत्तेचं क्रिकेट ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या मात्र लॉंग लेग आणि फाईन लेगच्या केंद्रस्थानी हा चौकार त्यांनी सजविला होता. यावेळेला साहिल तुंबडा फारच वेगाने येतोय. चेंडूचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. जवळजवळ डीप स्क्वेअर लेग ते शॉर्ट स्क्वेअर लेग हा मोठा एरिया त्याने कव्हर अप करून चेंडूला मात्र स्टॉप केलंय. धावांची संख्या जाऊन पोहोचली ती 19 या अंकावर. आतिश कामणकर आणि वंदेश कामणकर दोन बंधूंची जोडी जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या संघांकडून वेगवेगळे बंधू खेळले गेले. अगदी तशा रीतीने यावेळेस आणखीन एक सुंदर फटका आहे. स्ट्रेट बॅटने व्हिप फॅक्टर मध्ये सजवलेला फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. दुक्टन प्रीमियर लीग चौकार. सुंदर फलंदाजी आतिश कामणकर आणि वंदेश कामणकर दोन बंधूंची जोडी यावेळेला संघाला नेऊन ठेवते 23 या अंकावर. भारतीय संघासाठी आपण पाहिलं असेल सुरुवातीच्या काळामध्ये इरफान पठाण, युसुफ पठाण पाकिस्तान संघाविरुद्ध पहिली विकेट, एकंदरीत दुसरी विकेट हॅट्रिक टेस्ट क्रिकेटच्या हिस्ट्री मधील ज्याने परिपूर्ण केली. या दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आताच्या काळामध्ये कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एकंदरीत वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून वेगवेगळ्या बंधूंच्या जोड्या. दक्षिण आफ्रिकेचा विचार जर आपण केला तर LP मॉर्केल आणि मॉर्ने मॉर्केल यांना आपण पाहिलं. पाकिस्तान संघाच्या माध्यमातून कामरान अकमल, उमर अकमल यांना देखील आपण पाहिलं. ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून आताच्या काळामध्ये मिचेल मार्श, शॉन मार्श, त्याआधी स्टीव्ह वा, मार्क वॉ यांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळायच्या. न्यूझीलंड संघाच्या माध्यमातून ब्रँडॉन मॅक्युलम, नॅथन मॅक्युलम अशा प्रकारे मात्र बंधूंच्या जोड्या वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून झिम्बाब्वे संघाकडून अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर असे मात्र बंधू खेळायचे. आणि अगदी तशाच रीतीने आपण मैदानाच्या आतमध्ये वंदेश कामणकर आणि आतिश कामणकर अशा दोन बंधूंना पाहतो. या वेळेला खिंड लढवत आहेत. DC स्पोर्ट्स या संघाचे फुल टॉस आहे. ऑन साइडला 1 बाउन्स अँड ओव्हर दी रोप. दुक्टन प्रीमियर लीग चौका. सेवन ऑन बोर्ड. 27 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत वंदेश कामणकरच्या बॅट मधून 4 चौकार आलेले आहेत. वैयक्तिक स्वरूपामध्ये तो 17 धावसंख्येवर खेळतोय आणि चौकारांची खूप सुंदर बरसात. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्वतः संघ मालक साहिल तुंबडा चा जलवा मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज बाद. फारशा भारी वाटत. कुठेच गे तुम्ही? धन्यवाद. डिस्क जॉकी न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. रोहिदास धडपी याला आपण पाहतोय DC स्पोर्ट्स या संघाकडून. 27 धावा फलकावर. हे 4थं षटक आहे. अमर तुंबडा. ओहो हो, कंट्रोल ढासळलं, कंट्रोल ढासळलं. खराब चेंडू आहे. वाईड बॉल. पंचांच्या माध्यमातून क्रिकेटच्या खेळामध्ये C फॉर कॉन्फिडन्स, C फॉर कंट्रोल, K for knowledge, R for responsibility, I for intelligence, T for technique, T for timing, T for temperament. या गुणांना तुम्ही कधीच विसरू नका. चार चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 28 धावा फलकावर. दुक्टन प्रीमियर लीगचा हा एक ऐतिहासिक सोहळा आपण पाहतोय. 5वा हंगाम एका आगळ्या वेगळ्या रीतीने रंगरूपाने नटलेला हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट प्लेनचा चेंडू, पुलचा फटका. मात्र यावेळेस पॉवरफुल नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावतोय साहिल तुंबडा याच्या ओंजळीमध्ये. रोहिदास धडपीच्या खेळीला पूर्णविराम. कोण? धन्यवाद डीजे. अमर तुंबडाच्या अकाउंट मध्ये या षटकात 2 विकेट्स आलेले आहेत आणि या विकेट्स मध्ये अगदी 50% योगदान राहिलंय ते साहिल तुंबडा एक क्षेत्ररक्षकाचं. बघा, एक चांगला क्षेत्ररक्षक कशा रीतीने तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतोय याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या मागे सूरज धानवायला चकवा देणारा हा चेंडू मात्र बघायला मिळाला. कॅच ड्रॉप झालाय. झेल धरतीला दान दिला जातोय. फलंदाजांना मिळालंय जीवन दान. धावांची टोटल पाहायला मिळते ते फलकावर 28-28 धावा. 4 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न. तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या.
करंट रन रेट 7चा पाहायला मिळतोय आणि 7च्या सरासरीने 28 धावा जे आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये दीपेश. चांगली शैली आहे. वेगवेगळ्या गोलंदाजांना वेगवेगळ्या शैलीने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आणि त्या पंक्तीतला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश. खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2021च्या कॅलेंडर 22च्या कॅलेंडर इयर मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल खूप सुंदर. हर्षल पटेल ज्याने 32 विकेट्स परिपूर्ण केले होते रॉयल चॅलेंजर बँगलोर संघासाठी. अशा पद्धतीने एक विकेट टेकिंग एबिलिटी सहित गोलंदाजी करतोय दीपेश. संजय डोला त्या ठिकाणी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावांची टोटल फलकावर 3/0 30 या अंकावर. यावेळेला ऑन साइडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रामदास कोम कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. सुंदर झेल परिपूर्ण. आतिश कामणकरच्या खेळीला आहे ते पूर्णविराम. आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग बाय रामदास कोम. फलंदाज बाद. तीन चेंडूंचा खेळ ते फिनिश झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर 3/0 30 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. न्यू बॅटर इन होतोय नवीन फलंदाज गणेश. वेगवान चेंडू होता. जबरदस्त अति द्रुत गतीने आताचा काळ जुनेनीस क्रिकेटचा बदलत देखील चाललाय जो ओळखला गेला आहे स्पायसी गोलंदाजी करिता. तिखट मारा करणारे अनेक गोलंदाज तुम्हाला आढळून येतील या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण आताचं क्रिकेट हे खूप फास्ट क्रिकेट आहे. खूप स्मार्ट क्रिकेट आहे आणि अशा या क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःचं जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला नवनवीन चेंडूंची उत्क्रांती ही घडवून आणावीच लागेल. तुमच्याकडे पर्याय नाहीये. गत्यंतर नाहीये. धावसंख्या फलकावर आहे 31 31 धावा. गोलंदाज पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवर दीपेश. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. प्लॅन मेस षटक जर आपण पाहिलं तर अधिकृत स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. एक्युरेट 5 षटकांचा खेळ आज संपन्न होतोय. इनिंग ब्रेक झालेले आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 31 धावा केलेल्या आहेत डीसी स्पोर्ट्स या संघाने आणि 32 धावांचं टार्गेट जे जीवदानी स्पोर्ट्स या संघासमोर ठेवण्यात आलंय. चला साखळी गटामधील शेवटचा आणि अंतिम सामना लीग स्टेज मधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर अंतिम फेरीचे सामने सुरू होतील. चामुंडा वॉरियर्स विपक्ष बालाजी नेटवर्क दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये. लीग स्टेज मधील शेवटचा सामना चामुंडा वॉरियर्स वर्सेस बालाजी नेटवर्क्स दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन आपण या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये. ऐकूयात अनिकेत काकडे यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे.
चला या चामुंडा वॉरियर्स आणि बालाजी नेटवर्क दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये स्पर्धेकरिता जबरदस्त सहकार्य. प्लेअर ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तसेच प्लेअर ऑफ द सिरीज आणि समवेत ऑरेंज कॅप तसेच पर्पल कॅप असे सर्व पुरस्कार मान्य श्री अतिश पंढरी गोवारी यांनी सौजन्य केलेले आहेत. इनोवा क्रिस्टा 1231 असं मात्र एकंदरीत त्या मेडल वरती कोरलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ही दातृत्वशील भूमिका आपल्याला पाहायला मिळते. चला वळूया सामन्याकडे. चला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये. मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय पंढरी दादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे दोन संघांमध्ये. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल डीजे ऑपरेटर अनिकेत काकडे आता स्नेह भोजनासाठी या सामन्याकरिता मात्र विश्राम घेत आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षक महाराजांच्या माहितीसाठी नाणेफेकीचा कौल केला जातोय. पंढरीदादा पाटील दुकटन ग्रामपंचायतचे माजी तंटामुक्त अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते ऑन साइडला सजवलेला फटका सुंदररित्या चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. सुंदर सुरुवात रामदास कोमच्या बॅट मधून आलाय. चौकार 4 धावा. छोटस टार्गेट चेस करावायचं आहे 32 धावांचं. यावेळेस शॉर्ट आउटमॅनला हुलकावणी देण्यात आलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झालेला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 धावा. बहारदार सुरुवात या ठिकाणी रामदास कोमच्या बॅट मधून. इथे अतिरिक्त स्वैर फेकी आहे आणि त्या स्वैर फेकीचा फायदा मात्र उचललाय. दिवाळीचा काळ सुरू आहे आणि दिवाळीमध्ये बोनस हा मात्र सर्वांनाच मिळत असतो. त्यामध्ये क्रिकेटर देखील मागे राहणार नाहीयेत आणि बोनसच्या स्वरूपामध्ये एक धाव आपण पाहू शकाल ऍड केली जाते फलकामध्ये. 7 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. 7 धावा फलकावर. सुंदर सुरुवात सूरज दांडवा आणि रामदास कोमच्या माध्यमातून. बालाजी नेटवर्कच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि काही काळामध्ये त्यांचा निर्णय देखील या ठिकाणी पोहोचेल आपल्यापर्यंत. अतिशय सुसज्ज नेटनेटकं सुशोभित प्रेक्षणीय आणि दर्शनीय असं हे मैदान. संपूर्ण भारताचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची मैदानं आहेत आणि त्या सर्वांची आठवण करून देते. आपल्या पंचक्रोशीमधील ही एक सर्वोत्कृष्ट खेळपट्टी पाहायला मिळते. या दुकटन गावामध्ये चामुंडा क्रीडा संकुल धावांची टोटल आतापर्यंत 8 या अंकावर. ज्या पद्धतीने या भारतामध्ये ईडन गार्डन्स कोलकातामध्ये आपण एक सुंदर आणि अप्रतिम स्वरूपाचं मैदान पाहतो. एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर असेल. भारतीय देशाच्या माध्यमातून जागतिक क्रीडा पातळीवरील सर्वात मोठं मैदान अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. ज्या मैदानामध्ये 1,32,000 इतके प्रेक्षक अगदी घर बस एकंदरीत त्या मैदानावर विराजित होऊन सामन्याचा आनंद घेऊ शकतात. असं एक सुंदर मैदान भारतामध्ये आहे. वानखेडे स्टेडियम मुंबई सारखं एक जबरदस्त मैदान आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर धर्मशाला सारखं एक कडेक पाऱ्यांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये नटलेलं मैदान देखील आपल्याला भारत देशामध्ये पाहायला मिळतं आणि अशी वेगवेगळ्या सर्व मैदानांची आठवण करून देणारं मात्र हे एकंदरीत सुंदर चामुंडा क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतं DPL च्या माध्यमातून. याआधी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्न. जेव्हा आपण ऑस्ट्रेलियामध्ये जातो अतिशय सुंदर मैदान. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलात तर जोहान्सबर्ग सारखं एक जबरदस्त मैदान आपल्याला पाहायला मिळतं. सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये. जर आपण वेस्ट इंडिज मध्ये गेलात तर बेटांवरील मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिग्वा सारखं मैदान जे वेस्ट इंडिज मध्ये आहे. सर्वांची आठवण करून देते चामुंडा क्रीडा संकुल. फलकावर धावा झालेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ आपण पाहू शकाल 11 रन्स प्रोग्रेस कार्डवर. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 32 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या 5 चेंडूंमध्ये 11 धावा या फलकावर. आदरणीय सुमितदादा गायकवाड यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. फ्रेंड सर्कल या संघाचे संघ मालक आणि या स्पर्धेसाठी मेहनत घेणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. जर आपण इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर शारजा क्रिकेट स्टेडियम देखील खूप सुप्रसिद्ध होतं. ज्या मैदानावरती सचिन रमेश तेंडुलकर
याने ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात एक यादगार 134 धावांची इनिंग खेळून काढली होती. सुंदर स्वरूपामध्ये क्रिकेटच्या इतिहासामधील एक सर्वोत्तम खेळी अशा ते 134 धावांचा उल्लेख आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात मात्र अक्षरशः गोलंदाजांची दाणादाण उडवणारी ती इनिंग होती आणि ते देखील एक सुंदर मैदान. त्यानंतर आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो देखील नाव घेतलं जातं चांगल्या मैदानांमध्ये. आणि आपल्या पंचक्रोशीमधील जर आपण विचार केला तर जवळजवळ या पालघर जिल्ह्यामध्ये 1008 गावे आहेत, 3818 पाडे आहेत आणि त्या सर्व विभागातील एक सर्वोत्तम खेळपट्टी टॉप 10 मधील एक मैदान आपल्याला जरूर बघायला मिळतं. चामुंडा क्रीडा संकुल, ज्या मैदानाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील दिग्गजातील दिग्गज खेळाडूचा पदस्पर्श झालाय. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. खेळाडूंना विनंती आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते असेल, त्यानंतर सुमित ढेकले सारखा एक जबरदस्त खेळाडू, टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून सुमित भरत ढेकलेला ओळखलं जातं, त्याचा देखील पदस्पर्श मैदानाला. अंकुर सिंग, राहुल जोगाडिया सर्वांचा पदस्पर्श. यावेळेस मात्र ऑन साइडला टोलावलेला चेंडू सूरज धानवाच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. फेसबुकच्या कमेंट मध्ये दे धडक बेधडक एकदम कडक षटकार. धन्यवाद. सुंदर षटकार बघायला मिळाला सूरज धानबाच्या बॅट मधून. फुटाच होता आणि त्याचा खरपूस समाचार. यावेळेस मात्र इनसाइड आउट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक सुंदर विलक्षण विलोभनीय विहंगम फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. धन्यवाद. सूरज धानवाचा क्लास या ठिकाणी आपण अनुभवू शकतायत. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून लागोपाठ पाठोपाठ पाहायला मिळालाय. टॅप केलंय फटक्याला. चामुंडा वॉरियर्स संघामधील प्लेइंग 11. चला आपण सर्वजण समालोचन कक्षा समीप यायचं आहे. स्टार आयकॉन खेळाडू सुचित बालचंद्र पाटील आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत. चामुंडा वॉरियर्स संघामधील सर्व खेळाडू चला या कॉमेंट्री स्टुडिओ जवळ. येथे एक उत्तुंग फटका आहे. पूर्णपणे निर्जन स्थळी जाऊन सुरू आदळला होता. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी प्रयास जरूर केला परंतु पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला नाहीये. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या विकेट करिता ही एक अभेद्य भागीदारी आपण पाहतोय. 32 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत फलकावर 26 धावा झालेल्या आहेत. केवळ आणि केवळ 10 चेंडूंमध्ये या 26 धावा कुठून काढलेल्या आहेत. सूरज धानवा आणि रामदास कोम या दोन फलंदाजांनी 6 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 20 चेंडूंमध्ये पारडं पूर्णपणे जड झालेलं आहे जीवदानी स्पोर्ट्स या संघाचं या सामन्यामध्ये. फेअर डिलिव्हरी. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडू जरूर डिलिव्हर करण्यात आलाय परंतु हा सामना एकतर्फी बघायला मिळाला. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण सूरज धानवा आणि रामदास कोम या दोन्ही देखील सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून नाकी 9 आणलेले आहेत गोलंदाजांना. आणखीन एक सुंदर फटका आहे इनटू द गॅप मध्ये. मैदानाला गुद 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 गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे DPL चौकार. विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. आदरणीय बालचंद्र पाटील यांचं देखील शुभ आगमन. एकच मामा भाल्या मामा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व आणि एका खेळाडूच्या भूमिकेमध्ये या 4ही दिवसांमध्ये बालचंद्र पाटील यांना आपण पाहिलंय. या स्पर्धेअंतर्गत त्यांचं मनापासून स्वागत वेलकम. दुपारच्या या सत्रामध्ये भाल्या मामा यांचं मनापासून स्वागत आहे. धावांची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 31. विजयासाठी केवळ एका धावेची आवश्यकता आहे. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. एकतर्फी हा सामना
वन वे ट्रॅफिक या सामन्यामध्ये मात्र जरूर अनुभवायला मिळाली, कारण सलामीवीर धोनी देखील फलंदाजांनी विस्फोटक आतिषबाजी केली आणि त्याचाच परिपाक आपण पाहतोय. आणखीन 2 गुणांची कमाई या ठिकाणी परिपूर्ण होते. जीवदानी स्पोर्ट्स कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक डीसी स्पोर्ट्स. ऐकूयात डीजेला आणि वळूयात नेक्स्ट मॅच कडे.